हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आलू परोठ्यावर बटर पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर चला बनवूया मस्त असा टेस्टी आणि सोपा असा आलू परोठा। तर ही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आलू परोठ्याची रेसिपी, जी खूपच सोपी आहे आणि टेस्टी पण लागते। तर चला वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी मी पीठ घेतलंय गव्हाचं। तर असं मी 1 वाटीसारखं पीठ घेतलंय, मोठी वाटी। आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ घालते। त्याच्यानंतर ओवा घेतलाय, तो मी 2 हातामध्ये अशा रीतीने मिसळून त्याच्यानंतर त्याच्यात घालते आहे। ओव्यामुळे आलू परोठ्याला छान चव येते। 1 चमची सारखं तेल घातलंय आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून जसं आपण पराठ्याला किंवा चपातीला पीठ बांधतो तसं हे बांधून घेतलंय। आणि आता त्याच्यावर 1 चमची सारखं तेल सोडून छानपैकी मळून घेणार आहे त्याला। आणि तेल लावून मळून घेतलंय मी छानपैकी। आणि आता आपण त्याला 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवूया। आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या रीतीने पराठ्याचं पीठ बांधायचं आहे। तर आता आपण त्याच्यामधलं सारण तयार करूया। तर सर्वात आधी बटाट्याची सालं आहे ती मी सोलून घेते आहे। तर बटाटा, जो उकडलेला बटाटा असतो तो थंडच असावा। तर अशा रीतीने मी सालं सोलून घेतली आहे आणि त्याच्यानंतर फॉकच्या मदतीने मॅश करून घेतलंय। आता आपण त्याच्यामध्ये घालूया कांदा। तुम्ही नसेल खात तर स्किप पण करू शकतात, पण हे असे म्हणजे मीडियम साईज चिरलेले कांदे असतात तर तो छान क्रंच देतात त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आलं आहे ते किसून घातलंय, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत आता। आणि मग आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया। तर ही मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। कोथिंबीरीने आलू परोठ्याला खूप छान चव येते। तर म्हणजे व्यवस्थित क्वांटिटी टाकावी। त्याच्यानंतर आता आपण मसाले टाकून घेऊया। तर सर्वात आधी मी मीठ टाकून घेतलंय, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आहे, धने जिरे पावडर टाकली आहे। ही घरीच केलेली धने जिरे पावडर आहे, म्हणजे धना आणि जिरे आहे ते शेकून मग त्याची पावडर करून घेतली आहे। आणि तुमच्याकडे तशी नसेल तर तुम्ही ते करू पण शकता, धने जिरे भाजून त्याच्यानंतर त्याची पावडर करून घ्यावी, खूप छान चव देते। गरम मसाला घातलाय, त्याच्यानंतर आमचूर पावडर घातली आहे। आमचूर पावडर नक्की घालावी, त्याच्याने पराठ्याची चव वाढते। आता हे सर्व जिन्नस मी हातानेच मिक्स करून घेते, जसं दाखवलंय व्हिडिओमध्ये। आणि हे असं मस्तपैकी सारण, खूपच टेस्टी सारण असं रेडी आहे आलू परोठ्याचं। आता आपण पिठाला मळून घेऊया। 15-20 मिनिटं झाली आहेत, तर अशा रीतीने आपण त्याला छानपैकी मळून घ्यायचंय एकसारखं। आणि तुम्हाला पाहिजे तसे गोळे करून घ्यावे। मी जे प्रमाण घेतलं होतं त्याच्यात 4 आलू परोठे झाले आणि मी मीडियम साईजचे आलू परोठे करणार आहे। तशा रीतीने गोळा केलाय आणि त्याला पीठ घेऊन मी आता त्याला लाटून घेते, छोट्याशा पुरीपेक्षा थोडासा मोठा असा, तशा पद्धतीने मी लाटून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरूया। तर सारणाचा गोळा घ्यायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवलाय त्या पद्धतीने आधी गोळा करायचा आहे। आणि तो जे हे आपण लाटला आहे पुरीसारखं पीठ, त्याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि थोडासा त्याला दाबून घ्यायचं आहे, ताकी त्याची स्टफिंग चांगल्या पद्धतीने हो, जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने। आता आपण त्याच्यावर पीठ भुरभुरा, म्हणजे पराठा छान फुलतो। आता जसं आपण मोदक करतो ना त्या पद्धतीने आता हे जे पराठा आहे त्याला मी बंद करून घेते। आणि हे जे वरचं पीठ आहे त्याला पण मी काढत नाहीये, ते मी ठेवून तसाच हा पराठा लाटून घेते।
आणि त्याच्यानंतर हळूहळू पराठा थोडासा साईडनी दाबून घ्यावा, म्हणजे सारण सर्व पराठ्याला छानपैकी लागतं. आता तर पराठा लाटताना खूप जास्त पीठ नाही लावू, म्हणजे मी वरतूनच थोडं घेऊन भुरभुरून टाकलंय आणि परत एकदा मी पराठा छानपैकी दाबून घेते लाटण्याच्या आधी, म्हणजे सारण आहे ते पूर्णपणे पराठा जो असतो आपलं पीठ त्याला लागेल आणि एकदम हलक्या हाताने जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्या पद्धतीने कडा आधी लाटून घ्यायचे अशा एकदम हलक्या हाताने. आणि तुम्ही पाहू शकतात अशा रीतीने मी लाटलाय. आता थोडासा मी मध्ये पण लाटून घेते, म्हणजे एकसारखा पराठा तो होईल. तर अशा पद्धतीने मी पराठा करून घेतलाय. आता आपण त्याला शेकून घेऊया. तर शेकण्यासाठी मी हा असा लोखंडी तवा घेतलाय आणि त्याला आधी मी तेल लावून घेते. लोखंडी तवा जेव्हा पण आपण चपाती किंवा पराठा करतो तर आधी तेल लावावा, म्हणजे पराठा चिटकत नाही त्याला. तशा रीतीने मी तेल लावून घेतलंय आणि आता त्याला गरम करून घेऊया तव्याला. तर तुम्ही पाहू शकता आता धूर निघालाय आणि तवा गरम झालाय. तर आता जो पराठा आहे तर ज्या पद्धतीने आपण लाटला तर त्याचा जो वरचा भाग असतो तो आपण खालच्या साईडला टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवलंय त्या पद्धतीने आपण हलक्या हाताने आता तो पराठा तव्यावर टाकतोय. त्याच्यानंतर 10-15 सेकंड झाली की आपण आता त्याला एकदा परतून घ्यायचंय. आता परतून झाल्यानंतर पण खालच्या भागेला 20 ते 25 सेकंड पर्यंत पराठा छानपैकी भाजून घ्यावा आणि पूर्ण पराठा भाजून झाला त्याच्यानंतरच त्याच्यावर तेल सोडावं. तर अशा रीतीने मी आलटून पालटून पराठा शेकून घेते आणि तुम्ही पाहू शकता की आता पराठ्याला थोडासा ब्राऊन रंग आलाय आणि बऱ्याचपैकी शेकला गेलाय. तर आता मी त्याला कायलत्याच्या मदतीने तेल लावून घेतलंय अशा रीतीने पूर्ण पराठ्याला आणि परत एकदा आपण त्याला छानपैकी खरपूस भाजून घेऊया दोन्ही साईडला ब्राऊन होईपर्यंत. तर असं मी भाजून घेते आणि हा आता तुम्ही पाहू शकतात की झालाय पराठा. तर आता त्याला मी प्लेटमध्ये काढलाय आणि त्याला मी सर्व करते अमूल बटरनी. तर रेडी आहे सा मस्त गरमागरम आणि टेस्टी आलू पराठा. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.